स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण बनवणार आहे रोडगे हे आपण शेतात बनवणार आहे. मी आता घरातून हुंडा भिजून घेत आहे. हुंडा भिजवण्यासाठी काय काय घ्यावं लागतं ते सांगते मी तुम्हाला. मी घेतलं थोडंसं ओवा घेतलाय. थोडासा ओवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा. ओवा टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. एकत्र मिक्स करून घेतल्याच्या नंतर हे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट भिजवून घ्यायचं. जास्त पातळ भिजवायचं नाही. आपण पाहू शकता मी असा घट्ट एकदम हुंडा भिजून घेत आहे. मी असा हुंडा एकत्र एकजीव करून घेऊन राहिली. मी आता हा हुंडा भिजवून घेतलाय. असा हुंडा भिजवला. हा भिजवायला खरंच लय अवघड गेलेलं म्हणजे इतका मोठा हुंडा आणि मोठा आहे पण त्याच्यात निब्बर पण भिजवावं लागतो. त्यामुळं आणखीन हात दुखा लागले. रोडग्याचा हुंडा म्हणले की त्याची काळजी भिजवायचं. आता हुंडा भिजून तयार झालेला आहे. आता आपण जाऊया बाहेर. आडी करून त्याच्यामध्ये दोऱ्या टाकून चिकून घेऊन ते म्हणजे रोडगे भाजायला आपल्याला सोपं होईल. रोडगे कशी बनवणार हे दाखवते. तर तुम्ही पाहू शकता मी रोडग्याची एक उंडा घेतलेला आहे तोडून. आता हा उंड्याची पोळी लाटून घेणार आहे. पाहू शकता माझी पोळी लाटून तयार झाली. आता या पोळीला तेल लावायचं आणि फोल्ड मारायची. अशी फोल्ड मारायची आणि अशी करून ही आतमध्ये अशी दाबत दाबत द्यायची. आता आपण ही पोळी आतमध्ये दाबणार आहे अशी आणि याचा रोडगा तयार करणार आहे. असं पोळी लाटून घेतली की रोडगे चांगले येतात. पुढं निघतात मस्त आणि कच्चा पण रोडगा राहत नाही. तुम्हाला जर छोटे बनवायचे असेल तर तुम्ही छोटा उंडा घ्यायचा तोडून. मोठी साईज बनवायची असली रोडग्याची तर मोठा उंडा करून घेऊ शकता. आता पाहू शकतो माझा रोडगा बनवून तयार झालेला आहे. असेच मी आता सगळे रोडगे बनवून घेणार आहे. तर आता आपले रोडगे बनवून तयार झाले आहे. मस्त रोडगे दिसतात नाही. मी आता हे बाहेर भाजायला नेणार आहे. चला मग आता आपण बाहेर. तर आता मी आले आहे खाली शेतामध्ये. पाहू आपण आता आपला विस्तू कसा झाला तर पाहू आता आपण. हा मस्त आहार पडला आपला. आता मी इथं जागा खोल करून घेतली ती अगोदर आणि त्याच्यामध्ये आपल्या गवऱ्या मोडून टाकून त्या चेतून दिल्या होत्या. आता आहार पाहू मस्त आहार पडला आता. तर आता आपल्याला करायचे जे रोडगे बनवलेले आहेत मी आतमध्ये ते रोडगे आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि भाजून घेणार आहे. मी आता हे रोडगे खालीवरी करून घेतले. रोडग्यानं हात जास्त जळतात त्याच्यामुळं हातात काहीतरी वापरायचं. चमचा सराटा काहीतरी. मी सराटा वापरू राहिले. रोडगे हलवायला मदत होती मग.
मस्त शेतातली खमंग रोडगे भाजायची. मस्त रोडगे भाजू राहिले आपले. मस्त रोडगे. नाही नाही अहो तशीच घ्यायची काढून. अरे पोत्यात टाकायची बोंद्र्यात. टाका बोंद्र्यात टाका बरं मस्त. आज हे मस्त रोडग्याचा बेत. वरण वांग्याची भाजी आणि रोडगे. वाळलेल्या मिरच्याची चटणी. मोजून घ्या किती नाही. 19 हे मस्त मातीतले रोडगे. हा हात जळ. नाही आठवले खेळ खेळ संपला. अहो संपलं. माती भरसाल माती भरसाल. जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. मस्त रोडगे बनवलेत. वरण चटणी आणि वांग्याची भाजी.